जय जगदंब. नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. दिनांक 7 सप्टेंबर 2024 शनिवारी गणपती बाप्पाचं आगमन तुमच्या आणि आपल्या सर्वांच्या घरी होणार आहे. या गणेश आगमनाच्या निमित्ताने आपण गणपतीची स्थापना करताना बारीक सारीक कुठल्या गोष्टींचं त्या ठिकाणी काटेकोरपणे पालन करावं. याबरोबरच गणपतीच्या या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण नेमकी कुठली गणपतीची नित्यसेवा करावी जेणेकरून गणपतीची कृपादृष्टी आपल्यावरती राहील, हे सर्व आज आपण सविस्तरपणे या ठिकाणी बघणार आहोत. बघा, गणपती एक अशी देवता जी लहानांपासून थोरापर्यंत, आबालापासून वृद्धांपर्यंत आणि आसे तू हिमाचल पूजली जाते आणि जी अतिशय लोकप्रिय सुद्धा आहे. भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा नंदन म्हणजेच पुत्र म्हणजेच गौरी गणपती. आता गौरी गणपती हा शब्द त्या ठिकाणी माय लेकराच्या जोडीने येतो. सुरुवातीला गणपतीची स्थापना होते, नंतर गौराईचं आगमन होतं, गौराई म्हणजेच पार्वती. तर अशा ह्या गौरी नंदनाचा हा जो काही या ठिकाणचा उत्सव आहे, या उत्सवाला महान अशी परंपरा सुद्धा आहे. लोकमान्य टिळकांनी म्हणजेच बाळ गंगाधर टिळकांनी हा गणेश उत्सव सार्वजनिक केला. पूर्वी एका दिवसाच्या गणपती उत्सवाला लोकमान्य टिळकांनी 10 दिवसांचं सार्वजनिक स्वरूप प्राप्त केलं आणि हा 10 दिवसाचा सण धूमधडाक्यामध्ये संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे कोकण भागामध्ये तर गणपती उत्सवाची लगबगी अधिक असते असं आपल्याला दिसून येतं. गणपती बाप्पाची साधना कशी करावी हा विषय या ठिकाणी समजावून सांगण्याच्या आधी आपण गणपतीची मूर्ती दुकानातून विकत घरी आणून तिची स्थापना कशी करावी हे पहिले समजावून घेऊया. बघा, गणपतीची मूर्ती स्थापन करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की गणपतीच्या मूर्तीमध्ये जे गणेश तत्व असतं ते मातीच्या मूर्तीमध्ये अधिक असतं. म्हणजे त्या ठिकाणी आता हल्ली निरनिराळ्या प्रकारचे इको फ्रेंडली गणपती मिळत आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती तर जास्त करून आपण बसवतो, शाडूच्या मातीचा गणपती सुद्धा मिळतो, परंतु अधिकाधिक गणेश तत्व धारण करण्याची जी क्षमता असते ती त्या ठिकाणी काळ्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तीमध्ये अधिक असते. आता काळ्या मातीपासून बनणाऱ्या गणेश मूर्त्या हल्ली फार दुर्मिळ झालेल्या आहे, कारण ठराविक गावांमध्ये ठराविक असे कारागीर किंवा त्या ठिकाणी मूर्तिकारच आहे जे शेतातील काळी माती आणून तिच्यापासून अतिशय शुद्ध पद्धतीनुसार गणेश मूर्ती बनवतात. आमच्या देऊळगाव राजा शहरामध्ये सुद्धा 2 ते 3 कारागीर असे आहेत जे स्वतः फक्त काळ्या मातीपासून गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी त्यांचा हातखंडा आहे, ते फेमस आहे. आणि त्यांच्या मूर्त्या अगदी पुणे मुंबईपर्यंत अशा दूर मोठ्या सिटीमध्ये सुद्धा जातात, कारण एवढ्या तन्मयतेने किंवा जीव लावून त्या ठिकाणी कोणी काळ्या मातीपासून गणपतीची मूर्ती सहसा बनवत नाही. असो, तर आपण या ठिकाणी हा विषय लक्षात घ्यावा की मातीच्या मूर्तीमध्ये अधिक प्रमाणामध्ये गणेश तत्व आकर्षित होतं. याचं कारण काय? कारण माता पार्वतीने त्या ठिकाणी स्वतःच्या शरीराचा मळ काढून त्यापासून गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली होती. आता स्वतःच्या शरीरावरील मळ काढला म्हणजे काय केलं तर पार्वती देवीने त्या ठिकाणी जसं आज आपण एखादा फेस वॉश असेल किंवा त्या ठिकाणी बॉडी वॉश असेल, क्रीम असेल ती वापरतो, त्या पद्धतीनुसार पार्वती मातेने काळ्या मातीने स्वतःच्या शरीराला मर्दन केलं, स्वतःचं शरीर साफ केलं आणि स्वतःच्या शरीराचा मळ काळ्या मातीने काढला आणि जी माती बाजूला निघली त्या मातीपासून गणेशाची मूर्ती बनवली. आता लोक म्हणतात पार्वतीने स्वतःच्या मळापासून गणपती बनवला. मग त्यावरती टीका करणारे हा प्रश्न निर्माण करतात की पार्वतीच्या अंगावर असा किती मळ निघला होता? तर तिच्या अंगावरती मळ निघला नव्हता. तिने स्वतःचं शरीर साफ करण्यासाठी जी काळी माती स्वतःच्या बॉडीला लावली, स्वतःच्या शरीराला लावली होती, त्या मातीपासून तिने हा गणपती तयार केला होता. आणि या गणपतीचं सर्वात प्रथम नाव म्हणजे विनायक. तिने त्याला नाव दिलेलं होतं विनायक. या विनायकाला ज्या वेळेला भगवान शंकराने त्याचा शिरच्छेद केला आणि तिथे गणपतीला त्या ठिकाणी हत्तीचं मस्तक लावलं, त्यावेळेला त्याला गजमुख हे नाव पडलं आणि सर्व देवी देवतांचा आणि गणांचा तो अधिपती झाला, म्हणून त्याला गणपती हे सुद्धा नाव पडलं. म्हणजे या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे गणपतीचं खरं नाव, प्राथमिक स्वरूपाचं नाव म्हणजे विनायक. आता या गणपतीच्या मूर्तीची जेव्हा आपण स्थापना करतो त्यावेळेला ती मूर्ती आपण बहुतांशी मार्केटमधून किंवा बाजारामधून त्या ठिकाणी विकत आणतो.
मूर्ती विकत आणत असताना ज्या मूर्तिकाराकडून तुम्ही मूर्ती विकत आणताय, तर त्या मूर्तिकाराकडून पैसे देऊन मूर्ती तुम्ही विकत घेतली, तुमच्या ताब्यामध्ये घेतली, की त्या ठिकाणी त्या मूर्तीच्या डोळ्यावरती आपण लाल किंवा गुलाबी रंगाची किंवा शुभ्र पांढऱ्या रंगाची एखादी पट्टी बांधावी. मूर्तीचे डोळे उघडे ठेवू नये. याचं कारण काय, की तुम्ही जेव्हा मूर्ती घरी आणत असता तेव्हा देवाच्या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये त्या ठिकाणी प्राणशक्ती एकवटलेली असते. त्यामुळे आजूबाजूच्या दूषित वातावरणाचा किंवा निगेटिव्ह व्हायब्रेशनचा परिणाम गणेश मूर्तीच्या डोळ्यावरती होऊ शकतो. या कारणासाठी मार्केटपासून स्वतःच्या घरापर्यंत मूर्तीच्या डोळ्यावरती पट्टी बांधूनच आपण ती मूर्ती घरी आणावी. किंवा जर तुमच्याकडे पट्टी अवेलेबल नसेल आणि तुम्ही ती मूर्ती जर हातामध्ये धरून आणताय, तर मग छोट्या मूर्तीच्या तुम्ही एका डाव्या हातावरती मूर्तीला ठेवून उजव्या हाताने त्या मूर्तीचे डोळे झाकून सुद्धा तिला घरी आणू शकता. मूर्ती घेऊन स्वतःच्या घरी आल्यानंतर स्वतःच्या दारामध्ये मूर्ती आणणाऱ्या व्यक्तीने उभं राहावं आणि इतर घरातील व्यक्तींनी त्या व्यक्तीचं औक्षण करून तिला घरामध्ये घ्यावं. म्हणजे काय करायचं, तर जी मूर्ती घेतलेला व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या पायावरती सर्वात प्रथम थोडंसं दूध ओतावं, त्यानंतर पाणी ओतावं, त्यानंतर गणेश मूर्तीवरून आणि त्या मूर्ती हातामध्ये धरलेल्या व्यक्तीच्या अंगावरून एक त्या ठिकाणी चपातीचा तुकडा किंवा अखंड चपाती ही उतरवावी आणि दृष्ट काढून ती चपाती बाजूला टाकावी आणि अशा पद्धतीनुसार निरांजनाने त्या व्यक्तीला औक्षण करून तिला ओवाळून हळदी कुंकू लावून नंतर त्या व्यक्तीने उजवा पाय टाकून घरामध्ये प्रवेश करावा. आता ही तयारी आधीच एकमेकांनी फोनवरती संपर्क साधून आपण करून ठेवावी. मूर्ती घरामध्ये आणल्याच्या नंतर जोपर्यंत मूर्तीची प्रतिष्ठापना होत नाही, प्राण प्रतिष्ठा होत नाही, तोपर्यंत त्या मूर्तीला पवित्र जागी ठेवावं आणि पवित्र जागी ठेवत असताना त्या मूर्तीला पूर्णपणे झाकून ठेवावं. म्हणजे एखादा स्वच्छ धुतलेला रुमाल किंवा कपडा किंवा एखादा कापड त्या मूर्तीवरती आपण झाकून ठेवावं. हे कशासाठी, तर जे काही नवीन आलेले व्यक्ती असतात असं म्हणतात की देवाला सुद्धा मनुष्याची दृष्ट होऊ शकते, म्हणून प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत एखाद्या व्यक्तीची दृष्ट लागून ती मूर्ती खंडित होऊ नये यासाठी त्या ठिकाणी त्या मूर्तीला झाकण्याचा प्रघात आहे. हा काही भागांमध्ये आहे, काही भागांमध्ये नाही, परंतु मी तरी या प्रोटोकॉलला फॉलो करतो की आम्ही मूर्ती प्रतिष्ठापना होईपर्यंत काही काळापुरती स्वच्छ कपड्याने झाकून ठेवत असतो. असो, ज्या वेळेला त्या ठिकाणी गणेश चतुर्थी येईल, या गणेश चतुर्थीला आपल्याला तिची स्थापना करायची असते. तर स्थापना करत असताना ज्या ठिकाणी तुम्ही गणपतीची स्थापना करत आहात ती जागा सर्वात प्रथम निश्चिंत करावी. ती जागा निश्चित करत असताना त्या ठिकाणी स्वच्छ, पवित्र आणि पॉझिटिव्ह ऑरा असलेली, पॉझिटिव्ह आभामंडळ असलेली जागा त्या ठिकाणी पसंत करावी. म्हणजे तुमच्या देवघराची जागा असू शकते किंवा ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये सर्वाधिक प्रसन्न वातावरण आहे अशा ठिकाणी सुद्धा आपण गणेशच्या पार्थिव मूर्तीची स्थापना करू शकतो. गणपतीची जी मातीची मूर्ती असते तिला पार्थिव मूर्ती असं म्हणतात. तर या पार्थिव मूर्तीची स्थापना करताना ज्या ठिकाणी तुम्ही स्थापना करताय ती जागा पहिले सिलेक्ट करा. तुम्हाला सांगतो, गणेश मूर्तीचं जे तोंड आहे, जे मुख आहे ते पूर्वाभिमुख असणं सर्वाधिक उत्तम. पूर्वाभिमुख जर शक्य नसेल तर तुम्ही पश्चिमाभिमुख म्हणजे पश्चिमेकडे तोंड करून सुद्धा ठेवू शकता. पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे या पद्धतीनुसार ते ठीक राहील. एखाद्या वेळेला अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर तुमच्या घरी तशी जागा नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून सुद्धा गणपती ठेवू शकता. परंतु उत्तर दिशेला मुख केल्यामुळे हवा तेवढा लाभ आपल्याला मिळणार नाही. परंतु मजबुरी का नाम म्हणतात ना, त्या पद्धतीनुसार ते ठीक आहे. परंतु चुकून सुद्धा गणेशाच्या मूर्तीचं मुख किंवा तोंड हे दक्षिण दिशेकडे करू नये. कारण दक्षिण ही यमाची दिशा आहे, पितृलोकांची दिशा आहे आणि गणेश ही अतिशय सुमंगल देवता असल्यामुळे, मंगलमूर्ती असल्यामुळे तिचं मुख आपण दक्षिणेकडे करू नये. आता तुम्ही दिशा सिलेक्ट केली, त्या ठिकाणी तुम्ही मूर्तीची स्थापना करताना मूर्तीच्या खाली सर्वात प्रथम शुभ्र अक्षदा आणि ज्या अखंड आहे म्हणजेच तांदूळ, असे शुभ्र तांदूळ अक्षदा घेऊन त्याचा त्या ठिकाणी एक छोटीशी रास तयार करावी. म्हणजेच त्या अक्षदांचा पुंजका तयार करावा. छोट्या राशीला पुंजका असं म्हणतात. या पुंजक्यावरती हळद आणि कुंकू अर्पण करावं आणि बरोबर ह्या तांदूळ पुंजक्याच्या वरती आपण गणपतीची मूर्ती बसवावी. आता त्या ठिकाणी जर तुम्ही पुरोहित बोलावले असतील किंवा एखादे पुजारी बोलावले असतील, ते तुमची पूजा व्यवस्थित त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून देतील सुद्धा.
परंतु जर तुम्हाला पुजारी अवेलेबल झाले नसेल किंवा बोलवायचे नसतील, घरच्या घरी जर स्थापना करायची असेल तर सोपी पद्धत काय ती सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. मी तुम्हाला सांगतो. आपण गणपतीच्या मूर्तीच्या दोनही डोळ्यांना त्या ठिकाणी गाईच्या तुपाचा एक एक थेंबाचा स्पर्श करवून द्यावा. हा स्पर्श अनामिकेने म्हणजेच करंगळी जवळच्या बोटाने, देवाच्या बोटाने अनामिकेने करावा. दोनही डोळ्यांना त्या ठिकाणी तुपाचा स्पर्श करवून झाल्याच्या नंतर आपण गणपतीच्या समोर एक लाल सुपारी ठेवावी. काही ठिकाणी एक सुपारी ठेवतात, काही ठिकाणी 3 सुपाऱ्या ठेवतात. 3 सुपाऱ्या म्हणजे एक सुपारी गणपतीची, एक सुपारी रिद्धीची आणि एक सुपारी सिद्धीची. रिद्धी आणि सिद्धी ह्या गणपतीच्या 2 मानस पत्नी मानण्यात आलेल्या आहे. म्हणजेच गणपतीच्या सोबत त्याचे जे सुप्त गुण रिद्धी सिद्धी स्वरूपाने येतात त्यांना पत्नीचा दर्जा दिलेला आहे. तर गणपती, रिद्धी आणि सिद्धी अशा 3 सुपाऱ्या सुद्धा काही ठिकाणी मांडतात. काही जणांच्या मते 3 सुपाऱ्या अशुभ असतात म्हणून कोणी कोणी एकच सुपारी ठेवतं. दोनही पद्धती आपापल्या ठिकाणी योग्य आहे. मग तुम्ही जी त्या ठिकाणी सुपारी ठेवली आहे ती लाल रंगाची सुपारी जास्त करून ठेवावी. लाल सुपारी उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमची भरडा सुपारी सुद्धा ठेवू शकता. सुपारी यासाठी की तुम्हाला जे मूर्तीला त्या ठिकाणी पंचामृताने स्नान घालायचं असतं, पाण्याने अंघोळ घालायची असते, हे सर्व विधी आपण मातीच्या मूर्तीवर करू शकत नाही. त्यामुळे मातीच्या मूर्तीला इजा पोहोचते किंवा ती मूर्ती विरघळते, तिचा रंग जातो, वेळ प्रसंगी ती कमकुवत होऊन तुटू सुद्धा शकते, भग्न पाहू शकते. त्यामुळे आपण अंघोळ असेल, पंचामृत स्नान असेल, हे सर्व विधी या सुपारीवरती करायचे असतात. जर तुमच्या घरामध्ये पितळेचा गणपती असेल किंवा तो प्रत्येकाच्या देवघरामध्ये शक्यतोवर असतोच असतो, तर हा पितळेचा गणपती सुद्धा आपण पार्थिव गणेश मूर्तीच्या म्हणजेच मातीच्या गणेश मूर्तीच्या पायाशी या सुपारीच्या जवळ ठेवावा. आता अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी आता काही जण म्हणतील की वरची गणपतीची मूर्ती, पार्थिव मूर्ती, खालचा पितळेचा गणपती आणि ही सुपारी, मग गणपतीचे 3 रूप होऊ लागले, मग 3 रूपांची पूजा कशी करायची? तर मी या ठिकाणी सांगतो, 3 रूप होत नाही. पितळेची मूर्ती आणि पार्थिव मूर्ती मिळून 2च रूप होतात. सुपारी फक्त आपण प्रतिकात्मक स्वरूपामध्ये मांडत आहोत, त्यामुळे त्याला पूर्ण गणपतीचा दर्जा आपण देत नाही. त्यामुळे 3 तिकडं आणि काम बिगडं अशी म्हण इथे लागू होणार नाही. 3 स्वरूपांचं पूजन ठरत नाही, त्यामुळे बिनधास्तपणे करू शकता. आता गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांना आपण गावरान तुपाने स्पर्श केलेला होता. आता आपण त्या जी सुपारी आहे समोरची आणि पितळेची मूर्ती आहे तिच्यावर दही, दूध, तूप, मध, साखर इत्यादी सर्व पंचामृताने स्नान करावं. स्वच्छ पाण्याने त्या मूर्तीला, त्या सुपारीला धुवावं, कोरडं करून ठेवावं आणि तिच्यावरती आपण त्या ठिकाणी असणारी षोडशोपचार पूजा पूर्ण करावी. षोडशोपचार पूजा म्हणजे 16 उपचारांनी केली जाणारी पूजा, ज्यामध्ये आवाहन आहे, त्या ठिकाणी त्या आसन आहे, पाद्यपूजा आहे, त्या ठिकाणी प्रक्षाळ पूजा आहे, त्या ठिकाणी सर्व प्रकारचे बारीक सारीक त्यामध्ये उपचार दिलेले असतात. असे 16 उपचार केलेले असतात. ती जर शक्य नसेल तर आपण पंचोपचारे पूजा सुद्धा करू शकतो. पंचोपचारे पूजा म्हणजे गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य आणि आरती इत्यादी प्रकारे. तर तुम्ही त्या ठिकाणी त्या मूर्तीचं पूजन करावं. त्यानंतर त्या मूर्तीच्या आपण हृदयावरती हात ठेवून, हृदय म्हणजे मूर्तीच्या डाव्या छातीला हात ठेवून त्या ठिकाणी 15 वेळेला ओंकाराचं उच्चारण करावं. हा 15 वेळेला केला जाणारा ओंकार हा त्या ठिकाणी पंचदश प्राणांचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे 15 वेळेला ओंकाराचा उच्चार केल्यामुळे पंचदश प्रकारचे 15 प्रकारचे प्राण त्या मूर्तीमध्ये कोरले जातात, 15 प्रकारचे संस्कार त्या मूर्तीवरती होतात असा मानस असतो. परंतु इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही की हे उच्चारण 15 वेळेलाच झालं पाहिजे. 14 वेळेला सुद्धा नको आणि 16 वेळेला सुद्धा नको. म्हणजे 1 ना कमी 1 ना जास्त. कारण जर 14 वेळेला ओंकाराचं उच्चारण केलं तर एक उपचार अर्धवट राहील आणि 16 वेळेला उच्चारण केलं तर 16वा उपचार त्या ठिकाणी असणारा मृत्यूचा असतो. म्हणजे अंत्यसंस्काराला 16वा त्या ठिकाणचा संस्कार मानतात. त्यामुळे आपल्याला 15 वेळेलाच उच्चारण करायचं आहे. आता तुम्ही 15 वेळेला ते बोटावरती मोजू शकता. म्हणजे गणपतीच्या डाव्या छातीवरती तुम्ही उजवा हात ठेवून डाव्या हाताने 15 वेळेला ते मोजावं. जसं की ओम 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 ओम
मी बरोबर 15 वेळेला या ठिकाणी ओंकाराचं उच्चारण केलं. आता या ठिकाणी एक सांगण्याजोगी गोष्ट अशी की इथे मी हा उपचार सर्वात शेवटी सांगितला, पण तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालण्याच्या आधी मूर्तीच्या डोळ्यांना तूप लावल्याबरोबर डाव्या छातीवरती मूर्तीचा हात ठेवून 15 वेळेला ओंकाराचं उच्चारण करायचं आहे आणि म्हणजेच प्राणप्रतिष्ठा पूर्ण करून नंतर त्या सुपारीला, त्या मूर्तीला स्नान वगैरे घालणं, बाकीचे उपचार करायचे आहे. अशा पद्धतीनुसार तुमची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा पूर्ण होते. आता ह्या गणपतीच्या मूर्तीला त्या ठिकाणी तुम्ही गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवावा. त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीला दुर्वा वाहाव्या, दुर्वांची जोडी वाहावी. 21 दुर्वांच्या जोडीचा मान असतो किंवा 21 दुर्वा वाहण्याचा मान असतो. 21 दुर्वा वाहाव्या. 21 दुर्वा नाही मिळाल्या तर 11 दुर्वा सुद्धा चालतील. अशा पद्धतीनुसार दुर्वा वाहत असताना ह्या दुर्वांची जोडी तुम्हाला गणपतीच्या मूर्तीच्या चरणांवरती अर्पण करायची आहे. त्या मूर्तीचा जो देठ आहे, जो आपला दुर्वा आहे, दुर्वांचा देठ गणपतीकडे, तर दुर्वांचं टोक म्हणजे दुर्वांकुर, त्याचा अंकुर स्वतःकडे ठेवायचा आहे. अशा पद्धतीनुसार दुर्वांची जोडी अर्पण करावी. ही मूर्तीच्या पायावरती किंवा तुम्ही हातांवरती सुद्धा अर्पण करू शकता, परंतु दुर्वाची जोडी गणपतीच्या डोक्यावर ठेवणे अतिशय चुकीचं आहे. कारण अर्पण हे नेहमी चरणांशी केलं जातं किंवा हातामध्ये सुद्धा देऊ शकता. डोक्यावर अर्पण करणे याला त्या ठिकाणी अर्पण म्हणत नाही. त्यामुळे गणपतीच्या डोक्यावरती कोणीही दुर्वांची जोडी अर्पण करू नये. त्यानंतर लाल रंगाची फुलं वाहावी. गणपतीला छानपैकी सुगंधित पुष्पाची माळ घालावी. धूप दीप दाखवावा. गाईच्या तुपाचा दिवा लावलेला अतिशय जास्त चांगला. तो नसेल तर तुम्ही गोडे तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता. गणपतीला त्या ठिकाणी राईच्या तेलाचा दिवा लावू नये, कारण राईचं तेल हे उग्र असतं, जे तामसिक देवतांना अर्पण करण्यात येतं. गणपती ही सात्विक देवता असल्यामुळे तिला शक्यतोवर राईच्या तेलाचा दिवा लावू नये. त्या ठिकाणी सोयाबीन तेल किंवा सूर्यफुलाचं तेल, शेंगदाणा तेल किंवा त्या ठिकाणी आपण तुपाचा दिवा सुद्धा लावू शकतो. वनस्पती तुपाचा दिवा सुद्धा चालेल. त्यानंतर गणपतीची आपण सागर संगीत त्या ठिकाणी आरती करावी. गणपतीची आरती करत असताना गणपतीच्या आरतीमध्ये एवढे चुकीचे शब्द आपण वापरतो ना, की मला कधी कधी आरती म्हणणाऱ्यांची कमाल वाटते. जसं गणपतीची आरती आहे की सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. आता या ठिकाणी शब्द आहे उटी शेंदुराची, म्हणजे गणपतीच्या संपूर्ण शरीराला त्या ठिकाणी शेंदुराची उटी लावलेली आहे. या ठिकाणी बरेच जण शब्द वापरतात ओटी शेंदुराची किंवा वटी शेंदुराची. तो शब्द वटी नसून उटी असा आहे. त्या ठिकाणी ओटी सुद्धा म्हणू नये, वटी सुद्धा म्हणू नये, उटी शब्द वापरावा. पुढचा स्टांजा म्हणजे पुढचं कडवं आहे रत्न खचित फरा तुझ गौरी कुमारा, म्हणजेच हे गौरीच्या कुमारा, गौरीच्या नंदना, तुझ्याजवळ रत्न खचित म्हणजे रत्न लावलेला फरा आहे. रत्न खचित फरा, फरा म्हणजे छोटीशी असणारी कुऱ्हाड, परशू. परंतु त्या ठिकाणी बरेच जण म्हणतात रत्न खचित गौरा तुझ गौरी कुमारा. गौरा ह्या शब्दाचा अर्थ गौराई पार्वती असा होतो, तो शब्द फरा असा आहे. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमारा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुनती नुपुरे चरणी घागरिया. पुढचा स्टांजा आहे लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. इथे बरेच जण म्हणतात लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, तर त्या ठिकाणी फणीवर वंदना शब्द नसून तो फणीवर बंधना असा शब्द आहे. म्हणजेच गणपतीच्या कमरेला फणीचा बंध आहे, म्हणजेच नागाचा पट्टा त्याने धारण केलेला आहे. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, म्हणजे सरळ सोंड असणारा, वक्रतुंड म्हणजे वाकडं तोंड असणारा, म्हणजेच हे त्या ठिकाणी गणपतीचे विशेषण आहे. त्रिनयना म्हणजे 3 डोळे असणारा तू गणपती आहेस. तिसरा डोळा म्हणजेच गणपतीची दिव्य दृष्टी. त्यानंतर शब्द आहे दास रामाचा वाट पाहे सदना. या ठिकाणी काही जण म्हणतात दास रामाचा वाट पाहे सजना. सजना शब्दाचा अर्थ पती, प्रियकर किंवा नवरा असा होतो, प्रेमी असा होतो. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांनी ही आरती तयार केली असल्यामुळे ते स्वतःला त्या ठिकाणी दास रामाचा वाट पाहे सदना, म्हणजे हा रामाचा दास तुझी घरी सदनामध्ये वाट बघत आहे, म्हणून तो शब्द सदना असा आहे. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना,
संकटी पावावे म्हणजे संकटामध्ये आमच्या पाठीशी उभा राहा. निर्वाणी रक्षावे म्हणजे प्रत्येक वेळेला आमची रक्षण कर. सुरवर वंदना, सुरवर म्हणजे संपूर्ण मनुष्य आणि देवांची तुला अशी वंदना आहे, मान्यता आहे, नमस्कार आहे. परंतु या ठिकाणी बरेच जण त्या ठिकाणी म्हणतात संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे. संकष्टी पावावे म्हणजे फक्त संकष्ट चतुर्थीलाच तू आम्हाला पाव. त्यामुळे आपण आरती म्हणत असताना सुशिक्षित लोकांनी ती व्यवस्थितपणे वाचून स्पष्ट आणि शुद्ध उच्चार करावे, कारण उच्चारामुळे त्या ठिकाणी अधिक मंगल वातावरण तयार होतं. यानंतर गणपतीची आरती झाल्यावर आपण कापूर जाळावा, गणपतीची कर्पूर आरती सुद्धा करावी आणि दीप आरती आणि कर्पूर आरती दोनही आरत्यांना पाणी फिरवून नंतर ती आरती गणपतीला अर्पण करावी. घरातल्या सर्व सदस्यांनी ती आरती घ्यावी. अशा पद्धतीनुसार आपण जेवढे दिवस गणपतीची साधना करणार असू तेवढे दिवस आपण करावी. कोणी त्या ठिकाणी 5 दिवसांचा गणपती बसवतं, कोणी 7 दिवसांचा बसवतं, कोणी संपूर्ण 10 दिवस बसवतं. हे आपापल्या घरातील परंपरेनुसार आहे. या ठिकाणी तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटते की खरा गणेश उत्सव हा एकाच दिवसाचा आहे बरं का. धर्मशास्त्रानुसार गणपती उत्सव हा एकाच दिवसाचा आहे आणि होता. पूर्वी पेशवाईच्या काळामध्ये आणि पुणे शहरामध्ये गणपतीला 1.25 दिवसाचा बसवण्याची पद्धत होती. म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तो बसवला जायचा आणि त्या दिवशी संध्याकाळीच किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तो विसर्जन केला जायचा. काही ब्राह्मण कुटुंबामध्ये 1.25 मुठीच्या गणपतीची पूजा होती. 1.25 मुठीचा गणपती म्हणजे काय, तर घरातील यजमान कर्ता पुरुष हा त्या ठिकाणी 1 मूठ वरून अक्षदा घ्यायचा आणि वरतून थोड्याशा अक्षदा शिल्लक घ्यायचा, म्हणजे 1.25 मूठ असं ते माप व्हायचं. आणि एखाद्या पाटावरती चौरंगावरती लाल रंगाचा कपडा अंथरून त्याच्यावरती ह्या तांदळाचे दाणे मांडून त्याची एक गणपतीची आकृती तयार केली जायची आणि 1.25 दिवसासाठी याच आकृतीला गणेश मानून तिचं पूजन केलं जायचं. ही सुद्धा पद्धत काही ठिकाणी होती. अशा पद्धतीनुसार एका दिवसाच्या किंवा 1.25 दिवसाच्या गणपतीला त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी 10 दिवसाचं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि त्याचा आपल्या भारत स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती उपयोग सुद्धा झाला, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता या ठिकाणी गणपतीची दररोज साधना करत असताना आपण त्या ठिकाणी गणेश कवचाचा पाठ करू शकतो. गणेश अथर्व शीर्ष हे तर अतिशय जास्त गणपतीची ऊर्जा खेचणारं स्तोत्र आहे. त्या ठिकाणी असणार एक सूक्त आहे. गणेश अथर्व शीर्षाचा आपण दररोज 11 वेळेला पाठ करणं अतिशय जास्त फलदायी आहे. परंतु गणेश अथर्व शीर्षाचा जे पाठ करत असतील त्यांना एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी सांगू इच्छितो की गणेश अथर्व शीर्षाच्या आधी शांतीपाठ करणं गरजेचं आहे. कारण गणेश अथर्व शीर्षामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अग्नितत्व जागृत होतं आणि ह्या अग्नितत्वाचा त्रास पठन करणाऱ्या पुरुषाला किंवा स्त्रीला होऊ शकतो. यासाठी सुरुवातीला शांतीपाठ म्हणणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला गणेश अथर्व शीर्ष हे शांतीपाठासहित म्हणून सुद्धा दाखवतो. यामध्ये चुकून एखादा शब्द चुकल्यास ज्ञानी लोकांनी गुणी लोकांनी ते समजावून घ्यावं. शांतीपाठ आहे. ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः. ओम शांती शांती शांती. यानंतर गणेश अथर्व शीर्षाचा पाठ करूया. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चास्तात् अवपुरस्तात् अवोत्तरोत्तात् अवदक्षिणत्तात् अवचोध्वर्तात् अवोधरोत्तात् सर्वोत्तमां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयः स्वं चिन्मयः त्वमानन्दमयः स्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दतयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वजगदिदं तत्त्वजायते सर्वजगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वजगदिदं त्वयैवेष्यति सर्वजगदिदं त्वया प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभचत्वरकवागपदानि
त्वं वस्त्रत्रयातीतः त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायति नित्यं त्वं ब्रह्मा स्वं विष्णुस्वं रुद्रस्वं इन्द्रस्वं अग्निस्वं वायुस्वं चन्द्रमास्वं ब्रह्मो भुवुर्भुवस्वरं घनादिं पूर्वमुच्चार्य वर्णादितरं तरम् अनुस्वारपरन्तरः अन्धैरदुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनोस्वरूपं गकारपूर्वरूपं अकारो मध्यमरूपं अनुस्वारशान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणकविद्या गणकृषि निःसृत गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः वक्रतुण्डाय विद्महे एकदन्ताय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशकुशमधारिणीं रदं च वरदं हस्ते विरणं शकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् अविर्भूतं च सुष्टात् प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति नित्यं स योगी योगिनावरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्ते स्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः महागणाधिपतये नमः। अशा पद्धतीनुसार गणेश अथर्व शीर्षाचे आपण दररोज 11 वेळेला 11 पाठ करू शकतो। आता या ठिकाणी गणेश अथर्व शीर्ष हे काहीच क्लिष्ट आणि संस्कृत भाषेमध्ये अवघड असल्यामुळे काही जणांना जर हे उच्चार जमत नसतील तर अशांनी त्या ठिकाणी असणाऱ्या गणपती स्तोत्राचा पाठ केलेला सुद्धा उत्तम आहे। आपण दररोज 11 वेळेला गणपती स्तोत्राचे पाठ सुद्धा करू शकतो। जे गणपती स्तोत्र स्वतः नारदांनी तयार केलेलं आहे, महर्षी नारदांनी विरचित केलेलं हे गणपती स्तोत्र सुद्धा अतिशय गुणकारी आणि लाभकारी आहे। मी इथे भक्तांच्या माहितीसाठी गणपती स्तोत्राचा पाठ सुद्धा करून दाखवत आहे। तो असा आहे, ओम श्री महागणाधिपतये नमः। ओम प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तवासं स्मरे नित्यमायुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्ड च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवं भालचन्द्रं च दशं तु विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यम्य पठे नरः न च विघ्नं भयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत गणपति स्तोत्रं षड्विमात फलं लभेत सवंस्वर्ण सिद्धिं च लभते नात्र संशय अष्ट्योभ्यो ब्राह्मणे च लिखित्वाय समर्पयेत तस्य विद्या भवेत् सर्वाः गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारद पुराणे संकटनाशनं श्री गणपती स्तोत्रम संपूर्णम। अशा प्रकारे आपण गणपती स्तोत्राचा पाठ सुद्धा करू शकता। जर ज्यांना संस्कृत मधील पाठ जमतच नसेल अशांसाठी गणपती स्तोत्र हे मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, आपण तो पाठ सुद्धा करू शकता। किंवा सर्वसामान्य भक्तांनी दररोज त्या ठिकाणी 11 वेळेला म्हणजेच 11 माळी गणपतीच्या मंत्राचा जाप केला तरी सुद्धा चालेल। गणपतीचे काही मंत्र मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे। त्यातील गणपतीचा महामंत्र आहे ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः। किंवा आपण श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्राचा जाप सुद्धा करू शकता। आता अशा पद्धतीनुसार गणपतीची एकूण 1000 नावे आहे, त्यापैकी 12 नावे तर सुपरिचित आहे। ज्या 12 नावाचा उल्लेख गणपती स्तोत्रामध्ये मगाशी आपण केला की त्यामध्ये गणपती, वक्रतुंड, धूम्रलोचन, त्या ठिकाणी असणार म्हणजे असे 12 प्रकारची जी नावं आपण घेतली, धूम्रकेतू, तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी 12 नावापैकी कुठल्याही नावाला सुरुवातीला श्री, त्यानंतर गणपतीचं नाव, त्याला विभक्ती आणि शेवटी नमः अशा पद्धतीने जाप सुद्धा करू शकतो। आता ही जी दररोजची साधना आहे, या साधना काळामध्ये आपल्याला काही पथ्यांचं पालन सुद्धा करायचं आहे।
ते पथ्य कुठले कुठले? गणपतीची 10 दिवस स्थापना असताना बऱ्याच ठिकाणी मी पाहतो की गणपतीला स्टेजवरती बसवतात आणि गणपतीच्या समोर त्या ठिकाणी जुगार खेळला जातो, म्हणजेच पत्ते खेळले जातात किंवा त्या ठिकाणी हल्ली ते काय ऑनलाईन कुठले तरी सट्ट्या-मटकेचे गेम आलेत, हे खेळले जातात. हे अतिशय निंदनीय आहे. हे प्रकार आपण करायला नको. दुसरा विषय म्हणजे गणपतीच्या कालावधीमध्ये घरातील कोणीही सदस्याने त्या ठिकाणी मद्यपान म्हणजे दारू पिणे किंवा मांसाहार म्हणजे मांस खाणे, मांसाहार करणे या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे, कारण त्या गणपतीला वर्जित आहे. जर असे कृत्य घडत असतील तर त्या ठिकाणी गणपतीचा कोप सुद्धा आपल्या घरावरती, कुटुंबावरती होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्याने यथोचित व्यवस्थित पूजा आरती होत असेल, धूप दीप नैवेद्य दुर्वा वाहने होत असेल, त्यांनीच गणपतीची स्थापना करावी. उगाच खेळ म्हणून त्या ठिकाणी गणपतीला बसवू नये. मी एक शब्द ऐकतो की बऱ्याच ठिकाणी मुलं म्हणतात की गणपती बाप्पा हा फ्रँकली देव आहे. तो अजिबात फ्रँकली नाही. त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे. तो जेवढा कृपाळू आहे, दयाळू आहे, तेवढाच रागीट सुद्धा आहे. गणपतीचा जर कोप झाला तर कोणीही देव तुम्हाला वाचवू शकत नाही. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या. कारण गणपती हा सर्व गणांचा अधिपती आहे, सर्व देवांचा तो प्रमुख आहे, प्रथम मान घेणारा त्या ठिकाणचा तो विघ्न विनाशक देव आहे. त्याची जर तुमच्यावरती अवकृपा झाली तर विघ्ने यायला वेळ लागणार नाही. आणि याचं जर उदाहरणच कोणाला ऐकायचं असेल तर ते उदाहरण मी पेशवाईवरून देतो. पेशवाईमध्ये त्या ठिकाणी आनंदीबाई पेशवे नावाची एक महिला होऊन गेली, जिला त्या ठिकाणी अतिशय जास्त कुजात मानण्यात येतं किंवा फार वाईट होती, फार त्या ठिकाणी कुजात होती, त्या ठिकाणी षडयंत्र रचणारी होती, कटकारस्थानी महिला होती. या आनंदीबाईचे पती म्हणजे रघुनाथराव पेशवे म्हणजेच राघोबा दादा. या राघोबा दादांनी गणपतीची त्या ठिकाणी तांडव मूर्ती आणून स्थापित केली होती आणि तांडव गणपतीची ते पूजा करू लागले होते. तांडव गणपती म्हणजेच अघोरी गणपती, स्मशानी गणपती. अघोरी गणपतीची साधना केल्यामुळे संपूर्ण पेशवाईचा ऱ्हास झाला. माधवरावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रमाबाई माधवरावांच्या सोबत सती केल्या आणि राघोबा दादाची पेशवाई सुद्धा जास्त काळ टिकली नाही. त्यांना सुद्धा पुणे सोडून पळून जावं लागलं आणि शेवटी त्यांचा दुर्दैवी अंत झाला. म्हणजेच काय, देवतेच्या सात्विक स्वरूपाची पूजा कराल तर भरभरून बरकत आणि त्या ठिकाणी रिद्धिसिद्धी मिळेल. देवतेची जर अवकृपा पदरामध्ये पाडून घ्याल तर नायनाट सुद्धा होतो. त्यामुळे गणपतीला हलक्यात घेऊ नका. गणपतीच्या स्टेजवर दारू पिणे, गणपतीच्या स्टेजवरती बसून मांस मटण खाणे, गणपतीच्या स्टेजवरती जुगार खेळणे, त्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेमध्ये म्हणजे दारू पिऊन लोळणे, त्या ठिकाणी अश्लील गप्पा करणे, त्या ठिकाणी मोबाईलवरती आत्रट, चावट आणि विचित्र प्रकारच्या क्लिप पाहणे हे कृपया युवा वर्गाने टाळा. याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. आता गणपतीच्या स्थापनेच्या वेळेला आपण त्या ठिकाणी ज्या सुपाऱ्या समोर ठेवल्या आहे, या सुपाऱ्या आपण गणपती विसर्जनापर्यंत गणपतीच्या समोरच ठेवायच्या आहे. आणि गणपती बाप्पाला विसर्जन करायच्या दिवशी, आता तुम्हाला ते कितव्या दिवशी करायचं, 5व्या दिवशी करू शकता, 7व्या दिवशी करू शकता, 3ऱ्या दिवशी करू शकता किंवा पूर्ण 10 दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत सुद्धा तुम्ही गणपतीला ठेवू शकता. ज्या दिवशी विसर्जन करणार असाल त्या दिवशी हरभऱ्याची डाळ भिजू घालून त्या हरभऱ्या डाळीला फोडणी देऊन तिचा त्या ठिकाणी नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवावा, मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि गणपती बाप्पाच्या चरणांवरती अक्षदा वाहून त्याला प्रार्थना करावी की पुढच्या वर्षी सुद्धा तू आमच्या घरामध्ये लवकर स्थापित हो आणि पुनरागमनायच असं म्हणून गणपतीच्या मूर्तीला अक्षदा वाहून त्या ठिकाणी मूर्ती हलवावी. गणपतीच्या मूर्तीच्या जवळ आपण मंगल कलश स्थापन नक्की करावा. काही जणांच्या घरामध्ये मंगल कलशाची पद्धत नसेल, त्यांनी करू नये, पण बहुतांशी मंगल कलश स्थापन असावा. गणपतीच्या समोर ज्या दिवशी आपण गणपतीची स्थापना करतोय त्या दिवशी आपण 5 गोड फळे गणपतीला नक्की अर्पण करावी, ज्यामध्ये चिकू असेल, सफरचंद असेल, केळी असेल, डाळिंब असेल, पपई असेल किंवा ऋतुमानानुसार जी गोड फळे मिळतील ती फळे आपण त्या ठिकाणी नक्की अर्पण करावी. दुसरा विषय म्हणजे गणपतीच्या समोर आपण अधिक गणपती तत्व आकृष्ट होण्यासाठी 5 विड्याच्या पानावरती सुमंगल फळे नक्की ठेवावी. म्हणजे 5 विड्याची पानं गणपती समोर ठेवावी. ही विड्याची पानं ठेवत असताना पानाचं देठ गणपतीकडे आणि टोक स्वतःकडे ठेवावं. या 5 विड्याच्या पानांवरती 1 सुपारी, खोबऱ्याचा तुकडा, बदाम, हळकुंड आणि त्या ठिकाणी
खारीक असे 5 सुमंगल फळे, यासोबतच एक खडीसाखरेचा तुकडा हे सुद्धा ठेवावं. असं एकेका पानावरती हे 5-5 फळे म्हणजे 5 पानावरती एकूण 25 फळे आपण ठेवावी. अशा पद्धतीनुसार अधिकाधिक आपल्याला त्या ठिकाणी काय काय वाढीव करता येईल ते आपण करावं, जेणेकरून गणपती बाप्पाचं शक्तितत्व हे आपल्याकडे आकृष्ट होईल. आता काही चुकीच्या पद्धती सुद्धा मला या ठिकाणी सांगायच्या आहे, ज्या आपण टाळल्या पाहिजे. गणपतीच्या मिरवणुकीमध्ये तर हल्ली म्हणजे चुकीचे प्रकार होताना आपल्याला दिसतातच. जसं की विचित्र सारखी डीजे वरती गाणी वाजवली जातात, विचित्र सारखे नाच केले जातात, भूतांचे किंवा राक्षसांचे मुखवटे लावून शरीराचे अंगविक्षेप केले जातात, जे पाहायला किसळवाणं वाटतं, ओंगळवाणं वाटतं. परंतु याबरोबरच एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की काही ठिकाणी चॉकलेटचा गणपती बसताना मी पाहिलाय, पेढ्याचा गणपती बसताना पाहिलाय, केक पासून गणपती तयार केलेला बघितला आणि त्या गणपतीला 10 दिवस एका काचेच्या पेटीमध्ये, ज्या पेटीमध्ये त्या ठिकाणी शीतोदक होतं, म्हणजे शीत हवा होती, म्हणजे थोडक्यामध्ये फ्रीज सारखं वातावरण करून त्याच्यामध्ये मी केकचा गणपती ठेवलेला पाहिला. असे प्रकार टाळावे. केकचा गणपती, पेढ्याचा गणपती किंवा चॉकलेटचा गणपती आपण त्याची 10 दिवस पूजा करतो आणि शेवटी तोच गणपती कापून खातो, हा सर्रास अमानुषपणा आहे. यांनी गणेश तत्वाचा आपल्यावरती कोप होऊ शकतो. आमच्या देऊळगाव राजा शहरामध्ये काही वर्षांपूर्वी रक्तापासून गणपती तयार करण्यात आला होता. अनेक युवकांनी स्वतःचं रक्त दिलं आणि त्या रक्तापासून एक गणपती तयार करण्यात आला. तो काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आला होता, जे धर्मशास्त्रानुसार सर्रासपणे चुकीचं आहे. मी त्याची निंदा करतो, कारण रक्तापासून गणपती बनवणे हा अघोरी प्रकार आहे. तिथे गणपतीचं गणेश तत्व, विनायक तत्व प्रगटणार नाही, ते एखादी पिशाच्य शक्ती प्रगटू शकते, राक्षसी शक्ती प्रगटू शकते. त्यामुळे असे प्रकार कृपया करून सुद्धा टाळावे. आणि अधिकाधिक त्या ठिकाणी गणपती स्तोत्र असेल, गणेश अथर्व शीर्ष असेल, गणपती कवच असेल किंवा त्या ठिकाणी असणारी एखादी कुठलीही गणपतीची पोथी असेल, जसं की त्या ठिकाणी सत्यविनायक नावाचं एक व्रत आहे, जे सत्यांबा व्रत म्हणजेच थोडक्यात सत्यनारायणासारखं करण्यात येतं. सत्यविनायकाची पोथी तुम्ही गणपतीसमोर वाचू शकता किंवा अधिकाधिक आपण त्या ठिकाणी गणपतीचा नामजप करू शकता. नामस्मरण ह्या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ उपाय आहे. त्यामुळे मी स्वतः नामस्मरणाचा पुरस्कार करणारा आहे. तर आजच्या व्हिडिओमधील जे मी काही मुद्दे सांगितले ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तुम्ही नक्कीच त्याला फॉलो कराल आणि ह्या गणपतीच्या कालावधीमध्ये गणपती बाप्पाची कृपादृष्टी तुमच्या आणि आमच्या कुटुंबावरती सर्वांवरती अखंड राहो, अशी गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करून आजच्या ह्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीची आई असणारी गौरी म्हणजेच गौराई, म्हणजेच जिला महालक्ष्मी सुद्धा म्हणतात, हिची आख्यायिका काय आहे हे सुद्धा बघूया. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब, नमो आदेश, गणपती बाप्पा मोरया.